शहादा गोवंश तस्करीसह अंमली पदार्थ व गांजा विक्रीला विरोध केला म्हणून जनजाती समाजातील पावरा कुटुंबातील विवाहितेची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई केली जाईल। त्याचप्रमाणे हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत दिली। यानंतर अनुसूचित जनजाती परिवारातल्या महिलेनं विरोध केल्यामुळे अशा प्रकारचे मुस्लिम कुरेशी सारख्या दहशती वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं खून करणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही, या परिसरासाठी चांगलं नाही। भविष्यात असा प्रकार घडणार नाही यासाठी एक उग्र रूप धारण महाराष्ट्रात होईल याची तुम्हाला शाश्वत करतो। लोणखेडा येथील दीपाली चिते या 23 वर्षीय विवाहितेचा चाकूने खून करण्यात आला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तिचा आई वडिलांसह पती व मुलीचा मोलोनी व लोणखेडा येथे घरी जाऊन शांतवनपर भेट घेतली। यानंतर पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री म्हणाले, मयत दीपाली हिने आरोपी मुस्लिम कुरेशी करत असलेल्या अवैध धंद्याला व गांजा तस्करी विक्रीला विरोध केला, यातून तिचा खून झाला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल। जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतूक, विक्री व तस्करी रोखण्याचे आदेश आपण पोलिसांना देत आहोत। तस्करावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच याला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत। जिल्ह्यात गोवंश तस्करीसह अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या घटना रोखण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले जातील व तस्करावर कठोर कारवाई केली जाईल। केवळ तस्करीला विरोध केला म्हणून आदिवासी समाजातील विवाहितेला आपला जीव गमवावा लागण्याची घटना अतिशय वाईट आहे। याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सखोल माहिती देणार असून संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याची मागणी करणार आहे। महायुती शासनाच्या काळात जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल। मयतेच्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी शासन स्वीकारत असून त्यांना व कुटुंबियांना अन्य शासकीय योजनांचा लाभ त्वरित दिला जाईल, तसेच मुख्यमंत्र्यांमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले। यावेळी आमदार राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, डॉक्टर शशिकांत वाणी, डॉक्टर किशोर पाटील, तोडोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, विनोद जैन, मोतीलाल जैन, रवींद्र राहुल, अनिल भामरे, कल्पेश पटेल, भाजपा तालुका अध्यक्ष नितीन हे पाटील, सुनील चौहान, रमाशंकर माळी, महेंद्र पटेल, कैलास चौधरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। NDB 24 न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे। स्वर्गीय दीपाली चिते याचा दिनांक 29 डिसेंबरला मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला। ही बाब अतिशय गंभीर आहे। त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गो तस्करी करणारा व्यक्ती, अवैध व्यवसाय करणारा व्यक्ती, दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं हे तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे, गो तस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे, त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे, विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला, हत्या केली। त्यामुळे आज शासनाच्या वतीनं, शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी, तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न 100% करू। परिवाराला भेट दिली, अतिशय गरीब कुटुंब आहे।
लहान मुलगा आहे, त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही 100% करणार. परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्याने घेतलं. 100% आम्ही त्यांना मदत करू, सहकार्य करू.